तर IAS अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नकोय असं सांगत आपल्याला डावललं असा दावा त्यांनी केलाय। दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे। त्यात मनीषा म्हैसकर यांनी हा अनुभव मांडलाय। काय म्हटलेले बघूयात आपण। मनीषा म्हैसकर यांनी खरे तर महिला पुरुष भेद अत्यंत पुसट झालाय। 2023 मध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा माझ्या खात्यासाठी मला महिला सचिव चालणार नाही अशी भूमिका एका मंत्र्यांनी घेतली होती। हे धक्कादायक होतं, पण माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत असा केवळ एकच अनुभव आलाय। अर्थात महिला अधिकाऱ्यांनी कायम वेळेचं व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम ठेवायचे असतात। उत्तम टीम उभी करायची असते। प्रशासकीय यशाचं रहस्य तुमची टीमवर्क किती चांगलं करते यावरतीच अवलंबून असतं। विविध समाज माध्यमांवर सक्रिय असण्याचं कारण मला व्यक्त व्हायला आवडतं असे त्या म्हणाल्या।